आणि आता 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। मराठा समाज मागासवर्गीय नाही असं कोर्टानं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे शिंदे समिती बरखास्त करावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली। गेल्या 2 महिन्यात सापडलेल्या कुणबी नोंदींवरही स्थगिती आणावी अशी मागणी त्यांनी केली। जे बिहारला जमलं ते महाराष्ट्राला का जमू नये असा सवाल करत छगन भुजबळ यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली। सर्वेक्षणातून जे समोर येईल ते आम्हाला मान्य असेल असं ते म्हणाले। कोण पुढे कोण मागे जगासमोर येऊ दे असं भुजबळ म्हणाले। मला म्हातारा म्हणतोय पण माझ्या डोक्यावरचे केस एका आंदोलनामुळे पिकलेले नाहीत। माझ्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढी आंदोलनं मी केलेली आहेत अशा शब्दात छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांना प्रत्युत्तर दिलंय। आज आमची लायकी काढली जाते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याची लायकी होती असे ते म्हणाले। तुमच्या पांढऱ्या केसांचा आता काही उपयोग नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केला। सध्या राज्यात सुरू असलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद चांगलाच पेटला। भुजबळ आणि जरांगे पाटलांकडून एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर देखील टीका होते। भुजबळ कोर्टापेक्षा मोठे झाले आहेत का असा सवाल जरांगे पाटलांनी केला। आतापर्यंत 7 अहवाल झाले पण एकाही अहवालात मराठा समाज ओबीसी असल्याचं समोर आलेलं नाही। आमची लायकी नाही तर मग आमच्या पंक्तीत कशाला येतं असा सवाल बबनराव तायवाडे यांनी केला। यापुढे जर असा आमचा अपमान केला तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला। मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी धर्मराव बाबात्रम यांनी केली आहे। धनगर समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही मात्र जे आरक्षण सध्या आहे त्याला धक्का न लावता सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे असं ते म्हणाले। जे केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत त्यांना सातत्याने हिंसाचार घडवायचा असतो हे आपण पाहिलंय। एका समाजाला दुसऱ्या समाजासोबत भिडवायचं हेच त्यांचं काम असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली। आरक्षणासंदर्भात सरकारनं स्पष्ट भूमिका न घेतल्यानं हा सर्व वाद सुरू झाला। अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निगोज इथं वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला। हवामान खात्यानं राज्यात अवकाळीचा इशारा दिला होता। जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडतोय। उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाजही वर्तवण्यात आला। शेतकऱ्यांना गारपिटीपासून पिकांना वाचवण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं। शहापूर तालुक्यातील किन्हवली आणि डोलखांब परिसरात जोरदार पाऊस झाला। तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि त्यामुळे ठिकठिकाणी झाडं कोलमडून पडली तर गारपिटीमुळे अनेक कौलारू घरांचं नुकसान झालंय। तालुक्याच्या डोलखांब, किन्हवली, शेनवा आणि अल्यानी परिसरात वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडून गेले। नाशिकच्या निफाड तालुक्यात गारपीट झाली। चांदवड, पिंपळगाव, बसवंत या परिसरातही गारांचा पाऊस झाला आणि या गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले। मनमाड, चांदवड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला। चांदवडच्या काही भागात गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांची तारंबळ उडाली। मावळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालं। यंदा पाऊस कमी झाल्यानं उत्पादनात घट झाली। अशातच आता अवकाळी पावसाने पिकांचं नुकसान झालं आणि त्यामुळे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याचं वक्तव्य एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत केलं होतं आणि यावर सुनील तटकरे यांनी वक्तव्य केलं। महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून समन्वयाने निवडणुकीला सामोरे जाऊ असं सुनील तटकरे म्हणाले। छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडेंनी पक्ष काढला असता तर आज मी मुख्यमंत्री म्हणून आलो असतो असं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं। भुजबळ साहेब तुम्ही कमांडर बना, डिमांडर नको। ज्यांना सोबत यायचं असेल ते येतील। आम्ही तुमच्या सोबत युतीत करायला तयार आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितलं। अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून 4000 क्युसेक्सने जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आलं। या धरणातून 2.10 TMC पाणी सोडले जाणार आहे। दारणा, निळवंडे पाठोपाठ आता मुळा धरणातूनही जायकवाडीत पाणी सोडण्यात आलं। जळगाव जिल्ह्यामध्ये कापसाच्या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे कापसाचं मोठं नुकसान होतं आहे। एकीकडे अळीचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे कापसाला मिळत असलेला कमी भाव यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। जळगावमधील नशिराबाद इथल्या शेतकऱ्यानं 1.5 एकरवरील कापूस पिकावर रोटावेटर फिरवत संताप व्यक्त केला। नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आलं। जवळपास 2000 क्युसेक्स एवढ्या वेगानं हे पाणी जायकवाडी धरणाकडे त्याचा विसर्ग होतोय। पर्यटन स्थळांवर मज्जाव करण्यात आलेला असतानाही नाशिकच्या सोमेश्वर धबधबा परिसरात पर्यटकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। केंद्र सरकारच्या वाढवण या प्रस्तावित बंदराच्या उभारणीच्या हालचालींना वेग आला असून
JNPT कडून सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी बॅनरबाजी केली जाते आणि याच बॅनरबाजी विरोधात आक्रमक झालेल्या पालघरमधील स्थानिक भूमिपुत्रांनी डहाणू रेल्वे स्थानक आणि डहाणू बस आगाराबाहेर घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी करत शहापुरात ओबीसी महासभेच्या भरत निचिते यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली। ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे या जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधवांनी त्यांना पाठिंबा दिला। पंढरपूरच्या मोडणीमध्ये मनसेनं अमराठी पाट्यांविरोधात आंदोलन केलं। बाजारातील इंग्रजी पाट्यांना काळं फासण्यात आलं। आपली संस्कृती परंपरा सोडून धर्मांतरित झालेल्या जनजाती लोकांची अनुसूचित जनजाती म्हणून मान्यता रद्द करावी या मागणीसाठी जनजाती सुरक्षा मंचच्या वतीनं डिलिस्टिंग ज्वाला रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। दादरचं शिवाजी पार्क ते वरळीचं जांभोळी मैदानपर्यंत ही रॅली काढण्यात आली। अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जबरी चोरी करणाऱ्या 2 आरोपींना जेरबंद केले। या आरोपींकडून 2,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। पारनेर तालुक्यातील पळशी इथे झालेल्या चोरीच्या घटनेनंतर ही कारवाई करण्यात आली। पुणे-इंदूर महामार्गावर चोंडी घाटात भरधाव कंटेनर कारवर उलटल्यानं भीषण अपघात झाला। यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले। अपघात इतका भीषण होता की कारचा पार चक्काचूर झाला होता। गुरु नानक देवजी यांच्या 554व्या जयंतीनिमित्त खामगाव शहरातून निघालेल्या भव्य नगर कीर्तन शोभायात्रेचं ठिकठिकाणी त्यांनी स्वागत करण्यात आलं। या शोभायात्रेदरम्यान शहराच्या प्रमुख चौकात तलवारबाजीची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। बुलढाण्यात भाजपच्या वतीनं संविधान दिन साजरा करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर सामूहिकरित्या संविधानाचं वाचन करण्यात आलं। वीरशैव लिंगायत समाजाचं श्रद्धास्थान बीडच्या श्री क्षेत्र कपिलधार इथे कार्तिक पौर्णिमा यात्रेसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि या यात्रेनिमित्त मन्मथ स्वामी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिरात महापूजा केली जाणार आहे। संविधान दिन आणि 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या स्मृती दिनानिमित्त कल्याणमध्ये मॅरेथॉन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये माजी पोलीस महासंचालक आणि STF चीफ KP रघुवंशी सहभागी झाले होते। ओबीसी नेत्यांनी माझ्या नादाला लागू नका असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रकाश आंबेडकरांविरोधात मी एक शब्दही बोललो नाही। अडचणीच्या काळात त्यांनी आम्हाला सहकार्य करावं असं ते म्हणाले। हिंगोलीला जात असताना छगन भुजबळ यांनी काँग्रेसचे नेते स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली। त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं। मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी धर्मराव बाबा आत्राम यांनी केली। धनगर समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र जे आरक्षण सध्या आहे त्याला धक्का न लावता सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे असे ते म्हणाले। आरक्षण घ्यायचं का नाही हे समाज ठरवेल, परंतु तुमच्या परिवारानं सोलापूरमधील आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद मिळवले, त्यामुळे तुम्ही परिवार सोडून मागासवर्गीयांना संधी द्या असं आवाहन सचिन खरात यांनी सुशीलकुमार शिंदेंना केलं। आदित्य ठाकरे कॅमेरासमोर राहण्यासाठी उलटसुलट विधानं करत असल्याची टीका प्रतापराव जाधव यांनी केली। आदित्य ठाकरेंच्यावर उद्धव ठाकरेंपेक्षा राऊतांची जास्त छाप असल्याचं टोला त्यांनी लगावलं। साताऱ्यातील कास पठारच्या दुर्गम भागात जुमटी इथे अस्वलाच्या हल्ल्यात 2 जण जखमी झालेले आहेत। या हल्ल्यानं परिसरात खळबळ माजली। लोणावळ्यामधील कार्ला गडावर भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। दिवाळीच्या सुट्टीनंतरचा रविवार गाठत मुंबई पुणेकरांनी आई एकविरीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली। आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा आता बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोठं संकट कोसळलंय। सततच्या नुकसानाला कंटाळून जळगावच्या भडगावातील शेतकऱ्यांनी तब्बल 3 एकरवरील कपाशीचं पीक उपटून फेकलं। मनमाड बाजार समितीच्या किरकोळ बाजारात मेथी, कोथिंबीरला कवडीमोल भाव मिळतोय। कांदे, लसूण, आलं वगळता सर्वच भाजीपाल्याच्या भावात मोठी घसरण झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। मेथीला 5 रुपये तर कोथिंबीरीच्या जुडीला 2 रुपयांचा भाव मिळतोय। अहमदनगरमध्ये दुधाचे भाव घसरल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। निमगाव वाघा इथं रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला। मराठी पाट्या लावण्यासाठी राज्य सरकारनं दिलेली मुदत संपली, त्यानंतर मनसे आक्रमक झाली असून ठाण्यातील घोडबंदर रोडवरील शोरूमच्या इंग्रजी पाटीला काळं फासण्यात आलं। आणि यानंतर इथं वेळ झाली ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।